आपला धीरूबाई मी येत बघा हा कांदा चिरून राहिला आता. पहिले चिचा खाटत जाय म्हटलं चला भावांना आता आलो आम्ही घरी जेवण करायला. आपला धीरूबाई मी येत असतो सोबत. आणि धीरूबाई म्हणते मी आता नवीन मोबाईल घेतो. हा काय धीरूबाई नवीन मोबाईल घ्यायला तो कोणता घ्यायचा सांग मग येईल फॉलोअर्स तरी. T5 Pro आहे रे T5 Pro घेते भाऊ. आणि पोहा आता आपण तिच्यावर मस्त ब्लॉग टाकत जाऊ. त्याच्यानं आपण पहिले 2-3 आपणच व्हिडिओ काढून टाकून देऊ. चला भाऊ आलो भाऊ आता घरी मस्त. चला आता जेवण करू डबल आपल्याला दाखवून दुकानात. चला फटाफट आता आईली म्हणतो चला जेवण कर. आई ऋतुजा चला जेवण करू फटाफट आपण. आई पार भाऊ काय करू राहिली तर भांडे घासू राहिली वाटतं आता. चला फटाफट आपण जेवण करू बरं सटका. त्यानंतर आपल्या वापस जाऊ दाखवून दुकानात आहे की नाही. चलो हा ऋतुजा वाहन काय पोरवली तर ऋतुजा टी पोरवली पाहू द्या आपल्या. चला फटाफट जेवण करू आपण. हे बघा हा कांदा चिरून राहिला आता. जेवण करायचं टाइम आहे. चिरून का म्हटलं कांदा कधी ना कधी कामी करा घरचं. आणि कांदा चिरल्यानं कसं आता उन्हाळ्यात कांदा जर चिरला समजा आपण कांदा खाल्ला तो ऊन नाही लागेल म्हणतात तो. असं माझी आई म्हणते. मी जेव्हा लहान होतो की नाही 4थी होतो तेव्हा मी काय करतो ना काय कॅन्डेट आता कांदा टाकून नेऊ मग त्यानं काय होतं ना काय की ऊन नाही लागायचं. आई बराबर पॅन्टीत मस्त टाकला. पहिले अंडरपॅन्ट होती मस्त पण ते हाफ चड्डा होता तेच घालून जात जा. आणि त्यात कांदा टाकला चालले पयाले एकदम. हे पण का भावांना चीज केवढी मोठी आहे तो. आता आम्ही आलो चिचा आणायले. धीरूबाईले चिचा खाटत जाय म्हटलं चाल बा चिचा पोहा पण आता वाटते चिचा तर काही दिसून नाही राहिला बा. कुठे आहे बा चिचा. गळ्याला चिचा खाणं होता ना बा आता. त्याला म्हटलं बा आता जाऊ चिचा आणायले. वाटते आलं तर वाटतं काही दिसून नाही राहिलं पण चिचा पिचा. झाड तर काही मोठं आहे पण हे झाड मोठं तर आहे पण हे नेत नाही बा चिचा. इकून असतील काय मग गोट्या मारणार बे. चिचा तर पहिले कुठे घोटावर झालं बरोबर. मला तर एकही चीज दिसून नाही राहिली. त्याला भाऊ चाललो बा आता आम्ही दुकानात. आता खाऊ राहिलो पेप्सी धीरूबाईच्या पैशाची. मग त्या आधी माझं झालं भाऊ. चला भाऊ आता आलो भाऊ घरी. आणि आपल्यासाठी पाहिलं काय सबस्क्राईब केलं आपल्या म्हणजे हे केलं आपल्या बहिणीनं लाईना काहीतरी आपल्याला मस्त सरप्राईज देऊ राहिलं तिथे. चला पाहू आपण काय केलं त्याला. काय केलं दाखव पटकन. रे खायसाठी काहीतरी रेसिपी बनवून पाहिली तिनं. लहान आहे पण काहीच काही बनवतच राहायचं नाही रे बा. फार बोला खारी बनवली बा खारी जमली आता. चला आता मस्त खाऊन भाऊ. चहा आणला चहा त्याबद्दल खारी एकदम खतरनाक. चला एक नंबर. डुबू राहिलं ना भाई साहब लाजवाब एक नंबर. हा पहा दादा आला रे भाऊ घरी. तो पाणी मस्त आला आता आपल्याला लागते काय हा काय वांधा नाही. आणि पार भाऊ आपल्या आईने काय केलं ऊप दिसून राहिलं काहीच. आपल्या आईने केले ऋतुजाला मदत करू लागली आईले. आणि फायनली आता आपण खाऊन भाऊ गुळाचा आहे हा. गुळाचा नाही रे बेटा मग साखरेचा आहे. गुळाचा दे बघ. हा हान बाई मग म्हणजे नाही खाय मग आता तो हान बाई मध्ये हा पार भाऊ हार भाऊ गुळाचा कानूला. पहिल्यांदा आईने आपल्याला स्कॅम केलं कारण की आईने माहिती हा साखरेचा खात नाही मी गुळाचाच खातो कारण की मला गुळाचा जास्त आवडते. मग आईने पहिल्यांदा साखरेचा दिला तार मग म्हणलं खाल्ला नाही तो काय हा खाऊ राहिला होता. हो हे पार भाऊ ऋतुजान काय केलं तर पाहू दे. चिकन बनव स्वतः हाताने बनवलं तुमचे पार भाऊ कायचं काही करत राहायचे ते काय क्रिएटिव्ह करायला मजा येते. ड्रॉइंग आणि सगळ्यात पहिले आणि तुम्हाला हे सगळी असं खतरनाक एक गोष्ट सांगतो भाऊ. चला इकडच्या रूम मध्ये या तुम्हाला सांगतो. उद्या आहे भाऊ तिचा बड्डे आणि आपल्याला काहीतरी सरप्राईज द्यायला देऊ खतरनाक काहीतरी देऊ.
खतरनाक काहीतरी करू तिच्यासाठी आता. तर मला काही आयडिया नाही उरायली. तर मी आता 2-3 मित्राला विचारतो आपल्याला काय करायला आहे आणि काहीतरी खतरनाक वाला करू. कारण की 19 तारखेला तिचा बड्डे असते. म्हणून तो ब्लॉग पाहायला तुम्ही विसरू नका रे भाऊ. कारण की इच्छेनं मी उरायलो भाऊ. प्लीज तो ब्लॉग तुम्ही पाहिजा. चला व्हिडिओ आता अशा न्यू ब्लॉगमध्ये. तर चला रे भांडनो, मी चाललो होतो डायरेक्ट दुकानात. आता मी ब्लॉगला इथंच एंड करतो. भेटू अशा न्यू ब्लॉगमध्ये. तर तुम्ही फटाफट आपला व्हिडिओला लाईक आणि फटाफट सबस्क्राईब करून टाका. चला भेटू अशा न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय. हर हर महादेव. जय श्रीराम.